बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। उमरग्याचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी प्रताप सरनाईकांच्या व्यासपीठावर। खरपुडी सिडको प्रकल्पात 900 कोटींचा भ्रष्टाचार, माजी आमदार सांबरेंचा आरोप। बीडमध्ये भाजप युवा मोर्चाकडून राहुल गांधींचा जोडे मारून निषेध। आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। ठाकरे गटाचे उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी धाराशिवचे पालकमंत्री शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने ऑपरेशन टायगर फत्ते झाले की काय अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे। शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असून शिंदे गटाच्या 12 मंत्र्यांवर ही जबाबदारी दिली असल्याचं सांगितलं जात आहे। नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला ही गोष्ट घडली। जालन्याच्या खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढची दिशा ठरवणार अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी दिली आहे। खरपुडी येथील सिडको प्रकल्पात भूमाफियांनी 900 कोटींचा घोटाळा केलाय अशी तक्रार माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। त्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाने खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देऊन या प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरता थांबवण्याचे आदेश दिले। सिडको खरपुडी प्रकल्प हा फिजिबल नाही, व्यवहार्य नाही असा अहवाल आल्यानंतर सिडकोने तो प्रकल्प जनरल बॉडीच्या मीटिंगमधून शासनाकडे पाठवून तो प्रकल्प रद्द ठरवला। त्यानंतर त्याच जागांवर भूमाफियांनी परत एकदा सिडको प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या। हालचाली सुरू केल्यानंतर सध्या या संदर्भातला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ग्रीन झोन आणि येलो झोनच्या नावाखाली धनदांडग्या भूमाफियांना 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना फक्त 25 लाख रुपये एकर प्रमाणे ग्रीन झोनच्या जमिनी घेतल्या जात आहे। हे अन्यायकारक आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी या संदर्भात निवेदन दिलं होतं। माननीय मुख्यमंत्री महोदय सचिवालयाने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भातला चौकशी अहवाल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मागवला आणि मला आशा आहे की या अहवालाची मी प्रतीक्षा आहे आणि हा अहवाल आल्यानंतर मी बारकाईने नजर ठेवून आहे। हा अहवाल आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवेल। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असं करण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन जोरदार निदर्शनं करत परिसर दणाणून सोडला। मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, महिलांसह कालीचरण महाराज देखील सहभागी झाले होते। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज कोल्हापूर या ठिकाणच्या सर्व हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी संघटना, गडदुर्ग प्रेमी संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि सर्वांच्या वतीने एक मागणी आहे की आज आपण जर विचार केला तर कालच तारखेनुसार शिवजयंती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये शिवछत्रपतींचं महत्व असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं महत्व आहे ते छावा चित्रपटाच्या माध्यमातून कळतं आहे। परंतु जी कोल्हापूरची नगरी आहे या नगरीमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे। त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे। असं असताना देखील या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत छत्रपती शाहू राजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान का? आणि याच विषयासाठी आज या ठिकाणी मी आंदोलन घेतो आहे। विषय हा आहे की शिवाजी विद्यापीठ, या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ का? आज आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख महाराजांचा येतो त्या ठिकाणी तत्काळ बदल करण्यात आलेले, तो अवमान मानला गेलाय, त्यांच्यावरती गुन्हे आणि कारवाई देखील झालेली आहे। असं असताना शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख इतके दिवस का? आणि तो उल्लेख बदलण्यात यावा, ते नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीने आता दंड थोपटलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे की महाराजांचा अवमान आता कुठलीही हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी सहन करणार नाही। त्यामुळे या विद्यापीठाचं नाम तत्काळ बदलण्यात यावं, त्याचं नामांतरण करण्यात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव देण्यात यावं ही मागणी हिंदू जनजागृती समिती सहित सर्व हिंदुत्ववादी संघटनांना आम्ही करतो आहोत।
आज जर आपण पाहिलं तर 96 ला महाराष्ट्रात प्रस्ताव आला, जे या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं नाव बदलण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं. पुन्हा 2017 ला नाव बदलण्यात आलं. एवढं वर्ष या विद्यापीठाचं नाव आहे, त्यामध्ये अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, मात्र हा मुद्दा आता विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी श्रद्धांजलीची पोस्ट केल्याने बीड भाजप युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं. शिवप्रेमींच्या वतीने भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दत्तप्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाडसिंगी टोल नाक्यावर राहुल गांधी यांचा निषेध करत गांधी यांनी शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आनंद उत्सवात साजरी होत असताना या देशाचे विरोधी पक्षनेते शिवद्रोही राहुल गांधी यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची पोस्ट केली. हे अतिशय दुःखदायक पोस्ट त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि यामुळे तमाम राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या शिवप्रेमींची या ठिकाणी मन दुखावलेली आहेत आणि तातडीनं राहुल गांधी यांनी या जगभरातल्या शिवप्रेमींची माफी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या किल्ल्यावर येऊन किंवा रायगडावर येऊन नाक घासून त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर खूप मोठा अपेक्षाभंग झाला. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड आणि इतिहासाचं विकृतीकरण केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केलाय. अशा पद्धतीचा इतिहास नवीन पिढी समोर जाणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर संभाजीराजांच्याच दरबारातील जे काही कारकून होते, जे ब्राह्मण कारकून होते, अशा नोंदी आलेल्या आहेत. तर रंगनाथ स्वामी आणि 300 शिष्य यांनी पकडून दिले आणि पुढे मनुस्मृतीच्या पद्धतीनंच संभाजीराजांना मारले, अत्यंत वेदनादायी पद्धतीने मारले. मुस्लिम किंवा मोगल असं मारत नव्हते, हे मनुस्मृतीच्या पद्धतीने मारले गेले. खूप वेदनादायी ते आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम या ठिकाणी होते की स्वराज्याचे खरे दुश्मन कोण, तर गणोजी शिर्के. अशा पद्धतीनं या पिक्चरमधून एक मेसेज चाललाय, तो चुकीचा चाललाय, कारण ते दुश्मन नव्हते असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या पद्धतीनं इतिहासाला सोडून हा चित्रपट तयार केला गेलाय. इतिहासाची मोडतोड केली गेली आहे, इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलंय आणि अशा पद्धतीचा मेसेज जाणं आणि असा इतिहास नवीन पिढ्यासमोर जाणं हे योग्य नाही. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी.
बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रशासनाला केली आहे. कोणाचा तरी फोन आल्याने आरोपींना सोडून देण्यात आलं असा आरोप करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भेटल्यानंतर मला आशेचा किरण दिसत असल्याचं सांगितलंय. आरोपींचे कॉल रेकॉर्ड तपासल्यावरच आरोपी कोण आहे हे लक्षात येईल असं मुंडे म्हणाल्या. साहेबांना जेव्हा आम्ही भेटले त्याच्या अगोदर मला थोडंसं अस्वस्थच वाटू लागलं. मग तर ताई साहेबांना भेटल्याच्या नंतर थोडंसं आशेचा किरण अजून जास्त दिसला, कारण त्यांनी माझ्या देखत एस पी सरांना कॉल करून बोलल्या. थोडा आशेचा किरण माझा वाढलेला आहे की आरोपी तात्काळ सापडतील. सानप सर आरोपीच्या दारात गेलते. मग हे आरोपी माहिती होते ना सानप सरांना. मग सानप सरांचे पुन्हा जिथे इथं जे कॉन्स्टेबल आहे तर लहान मोठे ते सगळ्यांचे सीडीआर काढा. सीडीआर काढल्याच्या नंतर आरोपी तर तात्काळ सापडतील. जालन्यात विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच महाज्योतीचे विभागनिहाय कार्यालय सुरू करावे, ओबीसी मुलांना 100% शिष्यवृत्ती द्यावी या मागण्याही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. काय नेमके मागण्या सांगितलेल्या? राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गेल्या 2 वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारकडे ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025ला संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आज जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आम्ही आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी येथे आलेलो आहोत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्र सरकारकडे 4 मागण्या आणि राज्य सरकारकडे 4 मागण्या अशा एकूण 8 मागण्या प्रलंबित असून त्या त्वरित मंजूर करून ओबीसींना न्याय देण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत ह्या संदर्भात आम्ही सक्रिय आहोत. काय तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? वाघ बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना गोंदियातील सडक अर्जुनी येथून पकडण्यात वन विभागाला यश आलंय. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून केलेल्या या कारवाईत आरोपींकडून वाघ बिबट्याच्या मिशा, खवले, मांजराचे 2 दात तसेच 1 देशी पिस्तूल आढळले. चौकशी दरम्यान 3 आरोपी हे वाघ बिबट्या वनप्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विक्री करण्याचा व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आलंय. पुढील तपास वन विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे. मिथुन देवचंद तरुणे, वन परिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी. दिनांक 18ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री माननीय गोडापे साहेब, मी आणि आमची संपूर्ण टीम आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही केसरवाडा ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाघ किंवा बिबट्याच्या मिशासोबत आरोपीला अटक करून वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी आणले आणि त्यांच्यावर सध्या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 35, 39, 44, 48 ए, 49 बी, 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वन संरक्षक लक्ष्मी मॅडम, वन संरक्षक पंचेबाई साहेब, सहाय्यक वन संरक्षक डोंगरवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे आणि आणखी यामध्ये काही आरोपी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोध घेणे सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसच्या संचालकांनी गुंतवणूकदारांची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वेदांत नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. LFS ब्रोकिंग कंपनीच्या संचालकांनी निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेसच्या माध्यमातून जास्त परताव्याची आमिष दाखवत अनेकांकडून मोठी गुंतवणूक करून घेतली. मात्र या कंपनीकडून कुठलाच परतावा न मिळाल्यामुळे 24 जणांनी तक्रार दाखल केली आहे. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची जे आहेत सुभाष तौर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या विनोद माने व विनोद साळवे छत्रपती संभाजीनगरला राहणारे यांनी त्यांना 2% परतावा रक्कम मिळणार असे आमिष दाखवून आणि सेबीची रजिस्ट्रेशन कंपनी आहे
आणि तुम्हाला चांगला फायदा होईल अशी त्यांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून 1,44,50,00,000 रुपये जे आहे त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे आणि आता त्यांची ते रक्कम ते रिफंड करत नाही. त्यावरून वेदानगर पोलीस स्टेशन येथे 420, 406, 468, 471 आणि 120B आणि MPID ॲक्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करून सदरची रक्कम मोठी असल्यामुळे माननीय CP यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ह्याच्यानुसार EOW म्हणजे इकॉनॉमिक विंग येथे संभाजी पवार सर पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदरचा तपास देण्यात आलेला आहे. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढिवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. बारामतीमध्ये सामाजिक बाल विकास आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या चर्चेस ऑफ क्राइस्ट या बॉईज होम मधील मुलाचा कॅनलमध्ये पडून मृत्यू झाल्याने ख्रिश्चन समाजाकडून या बाल सुधारक गृहाच्या अधीक्षकांवर मुलं बेपत्ता केल्याचा आरोप करण्यात आलाय. संस्थेतील काही मुलं मिसिंगच्या नावाखाली गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जयकुमार काळे यांनी केलाय. रॉबर्ट गायकवाड हे बाल सुधार गृहाचे अधीक्षक असून त्यांच्या काळात अनेक मुलं गायब झाल्याने त्यांच्या चौकशीची मागणी जयकुमार काळे यांनी केली आहे. बोरी हायस्कूल आहे, मिशन हायस्कूल आहे, दौंडमध्ये हॉस्पिटल आहे, भानगाव श्रीगोंदा, मुंबई छडानगर या ठिकाणी लोकांना डोस देतो. तू माझ्या विरोधात गेला तुझी बदली करेल, मग तो माणसाकडून पैसे घेतो आणि अशा प्रकारे त्याची वागणूक आहे. आणि आता जयकुमार म्हटले की आम्ही बऱ्याच वेळा शहर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली, पण आमच्या तक्रारीला काही किंमत नाही. आम्ही जायचो कोणाकडं. आणि आज ही जी हे मुलं आहेत, अनाथ मुलं, आता माझे वडील सुद्धा अनाथ होते, तेव्हा मिशनरी लोक व्यवस्थित सांभाळत होते आणि अनेक अनाथ मुलं आहेत ते आता आज त्यांची मुलं आहेत सगळे चांगले. तेव्हा अशा कशाच घटना घडल्या. आता ह्याच्या काळात आहे ना, नाही म्हटलं तरी 15-20 मिसिंग आणि 5-10 तरुण मरण हे काही सोपं नाही. ते काल ते दोघं पण नव्हते. त्यांच्याकडे जो पवार शिपाई आणि गायकवाड साहेब, तो नेहमी बहाणा करून सारखा बाहेरच असतो कचेरीच्या नावावर. नाशिक शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी घटना वाढल्या असून या घटना रोखण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं आहे. अशातच आता नाशिक रोड परिसरातील स्टेशनवाडीत राहणाऱ्या 24 वर्षीय अजय भंडारी या तरुणाचा खून झालाय. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून अद्याप काही हाती लागलं नसल्याची माहिती मिळते. या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.